मुद्दे होते आणि काय उत्तर मिळालं? आज जर आपण बघितलं तर सकाळी 7 वाजल्यापासून कल्याण स्टेशनची परिस्थिती तर सदानंद चौकाची परिस्थिती हे क्रॉस करायला जवळजवळ 20-25 मिनटं लागत आहेत आणि अक्षरशः संपूर्ण कल्याणच्या ट्रॅफिकचा बोजवारा उडला आहे. तर या संदर्भात काही सूचना करण्यासाठी आम्ही परवा दिवशी साहेबांना पत्र दिलं होतं, साबळे साहेबांना, आणि आज त्याच्यावर सगळे पॉईंट्स दिले होते कल्याण शहरातील, आणि त्याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना करावी लवकरात लवकर, आणि जेणेकरून या कल्याणकारांची या ट्रॅफिकमध्ये सुटका करावी या संदर्भात सांगितलं होतं. आज सर्व बाबींवर आमचं आणि त्यांचं त्या विषयावर बोलणं झालं. सदानंद चौकात कुठे नो एंट्री करावी, कुठे सिग्नल यंत्रणा आणि स्मार्ट सिटी हे गेल्या 5-7 वर्षापासून आम्ही ऐकतो आहे, पण एकही ठिकाणी अशी काही उपाययोजना झालेली दिसत नाही. मग महापालिका असेल, RTO असेल, हे असतील किंवा स्मार्ट सिटी असेल, पण यांच्याकडून काही होत नाही. तर आम्ही यांना सांगितलं आहे की जर हे 8 दिवसात जर सगळं झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सदानंद चौकामध्ये रास्ता रोको करणार आहोत.